हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी गायडन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। ज्याप्रमाणे आपण 12वीच्या CET आणि नीटच्या परीक्षेसाठी क्विक रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे, त्यानुसार आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण चॅप्टर स्टडी करतोय कुठला तर रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स। ठीक आहे, आता ह्या सिरीजमध्ये आपण काय करतोय तर जो बोर्डचा सिलेबस आहे आणि जो NCERTचा सिलेबस आहे, ह्या दोन्ही सिलेबसमध्ये कंपॅरिझन करतोय की कुठले पॉइंट्स सिमिलर आहेत आणि कुठले पॉइंट्स वेगळे आहेत। ठीक आहे, आता फक्त याच्यावर डिपेंड न राहता तुम्हाला काय करायचंय, मी जे तुम्हाला कंपॅरिझन सांगणार आहे हे सोडून तुम्ही जी पुस्तकं रेफर करताय जे कुठल्याही प्रकाशनाचे असतील, कुठल्याही पब्लिकेशनचे असतील, तर ती पुस्तकं त्या पुस्तकांमध्ये ह्या चॅप्टरमध्ये कोणते वेगळे पॉइंट्स आहेत त्याच्या तुम्ही स्वतः नोट्स तयार करून मग तुम्ही MCQ सोडवायला सुरुवात करा, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल। ठीक आहे, आपले मागचे जे 2 व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण एनाट्रोपस ओव्हिल त्यानंतर पॉलिनेशन पर्यंत येऊन थांबलो होतो, पॉलिनेटिंग एजंट बद्दल पण माहिती घेतली होती आणि त्याच्यामध्ये एक वेगळा पॉइंट पाहिलेला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन, बरोबर। त्यानंतरचा आजचा पॉइंट असेल डबल फर्टिलायझेशन। आता तुम्ही जर NCERT आणि बोर्डचा सिलेबस स्टडी केला तर आपल्या बोर्डच्या सिलेबसमध्ये ओव्हिलबद्दल फक्त एनाट्रोपस ओव्हिल याची माहिती दिलेली आहे, पण NCERTचं बुक जर तुम्ही स्टडी करत असाल तर त्या बुकमध्ये काही वेगळ्या ओव्हिलचं सुद्धा माहिती दिलेली आहे। मग तुम्ही जे स्टडी करता आहात तर बोर्डच्या सिलेबसनुसार आपल्याला फक्त एनाट्रोपस ओव्हिलबद्दल माहिती दिली आहे आणि NCERTचं जर पुस्तक तुम्ही यूज करत असाल तर NCERTच्या बुकनुसार तुम्हाला सगळ्या ओव्हिलबद्दल माहिती दिलेली आहे। मग जस्ट हिंट म्हणून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की एनाट्रोपस ओव्हिल म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। एनाट्रोपस ओव्हिलमध्ये जे ओपनिंग असतं विच आर कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल, तिथून पोलन ट्यूबची एंट्री होते फॉर फर्टिलायझेशन। अशा मायक्रोपाईलचं ओपनिंग डाऊनवर्ड साईडला असतं कारण फ्युनिकलला बेंड असतो, बरोबर। असं एनाट्रोपस ओव्हिल कुठं सापडतं तर स्पेशली एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये। ठीक आहे, हे तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही थेरीला हे शिकलेलाच होता। मग ह्याच्या व्यतिरिक्त हे जे 3 टाईप असतील किंवा आणखीन तुम्ही जर पुस्तकं दुसरी रेफर करत असाल तर त्या रेफर करणाऱ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला याचे बरेच टाईप्स पाहायला भेटतील, पण कंपेअर केलं तर ह्याच्यावरती तुम्हाला CETला क्वेश्चन्स पडलेले आहेत। मग एनाट्रोपस ओव्हिलला कंपेअर केला तर दुसरं नाव येतं ऑर्थोडॉपस ओव्हिल। मग हा ओव्हिल कशामध्ये सापडतो तर हा ओव्हिल सापडतो जिम्नोस्पर्मिक प्लांट्समध्ये। ठीक आहे, हे जिम्नोस्पर्मिक प्लांट म्हणजे काय आहे तुम्हाला माहीतच आहे। त्याच्या खाली येतो हेमिट्रोपस ओव्हिल। हा जो हेमिट्रोपस ओव्हिल असतो त्याच्यामध्ये त्याची जी बॉडी असते, बॉडी इज लेइंग टू द राईट अँगल ऑफ अ फ्युनिकल, म्हणजे फ्युनिकलपासून थोडीशी राईट अँगलनी ती कर्व झालेली असते। आणि शेवटचा येतो ॲम्फिट्रोपस, ज्याच्यामध्ये ओव्हिल आणि हा जो एम्ब्रियो असतो हा स्ट्रेट लाईनमध्ये असतो। हे ह्याचं आयडेंटिफिकेशन असेल। ठीक आहे, ह्या दोन्हींचं एक्सप्लेनेशनमध्ये पुन्हा सांगते की एनाट्रोपस ओव्हिल फक्त बोर्डच्या सिलेबसमध्ये आहे आणि NCERTच्या सिलेबसमध्ये ह्या 3 ओव्हिलबद्दल एक्सप्लेनेशन दिले। ह्याच्यानंतरचा पॉईंट कुठला येईल तर डबल फर्टिलायझेशन। आता डबल फर्टिलायझेशन पाहिला तर तुम्हाला पहिल्यांदा फर्टिलायझेशन म्हणजे काय हे माहीतच आहे। हॅप्लॉइड मेल गॅमेट इज फ्यूज्ड विथ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट। ठीक आहे, आता आपण एंजिओस्पर्मिक प्लांट्समधलं एनाट्रोपस ओव्हिलमधलं डबल फर्टिलायझेशन स्टडी करतोय, म्हणजे ॲट ए टाइम एका एम्ब्रियो सॅकमध्ये 2 ठिकाणी फर्टिलायझेशन कंप्लीट होतं, हे तुम्हाला माहिती आहे। मग आपल्याला आत्ता काय करायचं आहे, फक्त आउटलाईन पाहिजे। डायग्रामॅटिक क्वेश्चन तुम्हाला येतील, नीटला शक्यता कमी आहे, पण CETला पुस्तकाची डबल फर्टिलायझेशनची डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम आहे तशी देऊन तुम्हाला त्याचे लेबल्स विचारले जाऊ शकतात। मग ह्या डबल फर्टिलायझेशनमध्ये तुम्हाला कुठला डेफिनेशन पाठ करणं गरजेचं आहे तर पहिली डेफिनेशन येईल सिफोनोगॅमी। सिफोनोगॅमी म्हणजे काय आठवतंय का बघा, सिफोनोगॅमी म्हणजे ज्यावेळेला डबल फर्टिलायझेशन सुरू होतं म्हणजे ड्युरिंग फर्टिलायझेशन द मेल गॅमेट नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड बाय पोलन ट्यूब, दॅट इज कॉल्ड एज अ सिफोनोगॅमी। म्हणजे डबल फर्टिलायझेशन होत असताना जे मेल गॅमेट्स कॅरी होतात त्यासाठी स्पेशल पोलन ग्रेन्स वापरतात, त्यानंतर ती जी पोलन ट्यूब वापरतात। मग ती जी पोलन ट्यूब असते ही पोलन ट्यूब ज्या वेळेला फॉर फर्टिलायझेशन एम्ब्रियो सॅकपर्यंत एंट्री करते ती फक्त मायक्रोपाईलमधून एंट्री करू शकत नाही, तिला बऱ्याच पार्टमधून एंट्री करता येऊ शकते। त्याच्यावरून तुम्हाला आणखीन 3 डेफिनेशन दिल्या होत्या, एक होती पोरोगॅमी, एक होती चलाजोगॅमी आणि तिसरी होती मेसोगॅमी।
बघा नावातच मिनिंग लिहिलं आहे, चलाझोगॅमी चलाझा थ्रू होणारी एंट्री, पोरोगॅमी मायक्रोपाईल थ्रू होणारी एंट्री आणि मेसोगॅमी इंटेग्युमेंट थ्रू होणारी एंट्री. ठीक आहे. त्यानंतरची डेफिनेशन होती सिनगॅमी. आता सिनगॅमी म्हणजे काय होतं, एक मेल गॅमेट म्हणजे फर्स्ट फर्टिलायझेशन, याचं ऑर नाव काय होतं, फर्स्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे. फर्स्ट फर्टिलायझेशनमध्ये तुम्ही पाहिलं होतं हा एम्ब्रिओ सॅक असतो. एम्ब्रिओ सॅक तुम्ही जो स्टडी केला पण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं कुठला, पॉलिगोनम टाईपचा एम्ब्रिओ सॅक स्टडी केला होता. पॉलिगोनमचा का 7 सेल 8 सेल 8 न्यूक्लियस, मधली एक सेल, कडेच्या 2 सिनर्जिड सेल्स मायक्रोपायलर एंडला असतात, अँटीपोडल सेल्स चलाझल एंडला असतात, सेम साईज सेम शेपमध्ये, सेंटरला 2 सेल्स फ्यूज होतात, त्यांना सेकंडरी न्यूक्लियस असं म्हटलं जातं. अशा एम्ब्रिओ सॅकमध्ये फर्स्ट फर्टिलायझेशन होतं किंवा त्यालाच ऑर नाव आहे सिनगॅमी. मग हे होताना त्यातला जो फर्स्ट मेल गॅमेट असतो तो पोलन ट्यूबमधून एंट्री करतो आणि एक सेलला फ्यूज होतो. ठीक आहे. आणि ह्या दोघांचं फ्युजन झालं की तयार होणारा हा नेहमी डिप्लॉइड झायगोट असतो. हे सगळं डिटेल एक्सप्लेनेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये ह्याचं पूर्ण एक्सप्लेनेशनसाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. त्यानंतर नेक्स्ट येईल दुसरा जो मेल गॅमेट असतो तो सेकंडरी न्यूक्लियसला जाऊन फ्यूज होतो आणि ह्याच्यापासून जे तयार होईल हा असतो डिप्लॉइड, म्हणजे सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड असतो आणि सेकंड मेल गॅमेट हा हॅप्लॉइड असतो. मग ह्या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर जे तयार होईल हे कसं असतं, नेहमी ट्रिप्लॉइड असतं. त्याचं नाव आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि हे जे होतं याला दुसरं नाव आहे, इट इज कॉल्ड ॲज द ट्रिपल फ्युजन, ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेकंड फर्टिलायझेशन. ठीक आहे. ही नावं जमली तर पाठ करा, ह्याच्यावरती पेपरला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचा पॉईंट कुठला असेल तर आफ्टर फर्टिलायझेशन त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये कोणकोणते चेंजेस होतात. मग बोर्डच्या सिलेबसमध्ये आणि NCERTच्या सिलेबसमध्ये हे जर पॉईंट तुम्ही कम्पेअर केले तर बेसिक पॉईंट सेम आहे. सो तुम्हाला जस्ट हिंट आपण काय करूया, ते सगळे पॉईंट सिमिलर असल्यामुळे जस्ट हिंट म्हणून आपण काय करूया, 1-2-4 पॉईंट पाहूया. आता याच्या पुढचा पॉईंट काय येईल, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. आता पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये कुठले येणार आहेत, 2 येणार. 2 काय येतील, कारण इथं काय झालं, डबल फर्टिलायझेशन झालंय. पहिला फर्टिलायझेशनच्या रिझल्टमध्ये काय फॉर्म झालंय, झायगोट, आणि हा झायगोट मॅच्युअर झाला की ह्याच्यापासून काय तयार होतो, एम्ब्रिओ. म्हणजे पहिला पोस्ट फर्टिलायझेशन चेंज कुठला असेल, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, आणि दुसरा असेल जो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, त्याच्यापासून पुढे जाऊन तयार होतो एंडोस्पर्म. म्हणजे दुसरी स्टेप कुठली असेल, एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. ठीक आहे. म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये 2 स्टेप येतात, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता जर आपण एंडोस्पर्म पाहिला, जो तुम्ही 11वी पण ऑलरेडी स्टडी केला आहे, एंडोस्पर्मचं स्ट्रक्चर आलं किंवा याच्यावरती जर CETला क्वेश्चन विचारला, न्यूमेरिकल क्वेश्चन्स बऱ्याच वेळेला एंडोस्पर्ममध्ये विचारले जातात. मग याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, एंडोस्पर्मिक सेल जे असतात ह्या नेहमी ट्रिप्लॉइड असतात, कारण ह्या कशापासून तयार झाल्या, डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस आणि हॅप्लॉइड मेल गॅमेट. ठीक आहे. मग ज्या वेळेला हा जो एंडोस्पर्म तयार होतो ह्यातल्या सगळ्या सेल्स ट्रिप्लॉइड असतात. अशा एंडोस्पर्मचे 2 टाईप पडतात, जे तुम्ही ऑलरेडी 11वीच्या सिलेबसमध्ये पाहिले. त्यातलं एक नाव होतं अल्ब्युमिनस, म्हणजे एंडोस्पर्म आहे की नाही आहे ह्याच्यावरून ज्या सीड्स तयार होतात या सीड्सचे 2 टाईप पडलेत. ठीक आहे. 2 टाईप कुठले असतील तर एक अल्ब्युमिनस, कारण एंडोस्पर्मचं ऑर नाव काय असेल, अल्ब्युमिन. मग अल्ब्युमिनस सीड्स, आणि दुसरा येणार एक्स अल्ब्युमिनस सीड्स, किंवा ह्याला ऑर नाव येणार नॉन एंडोस्पर्मिक सीड, आणि दुसरा येणार ह्याचं नाव असणार आहे एंडोस्पर्मिक सीड.
ठीक आहे. आता तुम्ही ज्यावेळेला ह्याला स्टडी करता त्यावेळेला एक्स अल्ब्युमिनस का म्हटलंय, म्हणजे ह्याचं मिनिंग असं येत नाही की ह्या सीडमध्ये एंडोस्पर्म नसतोच किंवा अल्ब्युमिन नसतोच, तर ह्या सीडमध्ये अल्ब्युमिन असतो, पण फॉर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट दे आर टोटली कन्झ्युम्ड, तो पूर्णपणे यूज केला जातो, म्हणून अशा सीड्समध्ये कधीही एंडोस्पर्म सापडत नाही. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल काय येईल, ग्राम येईल, बरोबर, ग्राउंडनट येईल किंवा लेग्युमिनस सीड्स असतात ह्या सीडचं बेस्ट एक्झाम्पलमध्ये येतील. तर ह्याच्या अपोजिट काय येईल, तर अशा काही सीड्स असतात की त्या सीड्स प्रॉपर एम्ब्रिओची डेव्हलपमेंट करण्यासाठी एंडोस्पर्मचा यूज करतात. अशा सीड्समध्ये कुठलं एक्झाम्पल येईल, तर कॅस्टर. ठीक आहे. आता त्यानंतर तुमच्या 12वीच्या सिलेबसमध्ये असा एक पॉईंट दिला आहे की अकॉर्डिंग टू डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, त्याच्यामध्ये ज्या सेल्स डेव्हलप होतात त्या सेल्सच्या डेव्हलपमेंटवरून एंडोस्पर्मचे 3 टाईप दिलेत तुम्हाला. एक होता न्यूक्लियर, दुसरा होता सेल्युलर आणि तिसरा होता हेलोबियल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सीईटीला क्वेश्चन कसा पडेल, तर हे जे 3 टाईप्स आहेत ह्याच्या प्रॉपर 3 डायग्राम तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत. मग त्या 3 डायग्राम देऊन त्याची नावं विचारली जातील. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स विचारतील की हा न्यूक्लियर जो एंडोस्पर्म असतो हा कुठल्या सीडमध्ये असतो, तर बाळांनो लक्षात ठेवा, हा न्यूक्लियर नेहमी मोनोकॉट सीडमध्ये सापडतो, तसा सेल्युलर जो असतो हा नेहमी डायकॉट सीडमध्ये सापडतो, आणि हा जो हेलोबियल असतो हा हेलोबियल नेहमी कॉमन असतो, म्हणजे तो डायकॉटमध्ये पण सापडू शकतो आणि मोनोकॉटमध्ये पण सापडू शकतो. मग ह्याच्यावर तुम्हाला असंही क्वेश्चन विचारतील, एखादी मोनोकॉटचं सीडचं नाव देतील आणि तुम्हाला असं विचारतील की ह्या तिन्हीपैकी कुठल्या टाईपचा एंडोस्पर्म तिथं प्रेझेंट असतो. ठीक आहे. आणि ह्याच्या डायग्राम्स जमेल तशा पुस्तकात पहा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आताचा नेक्स्ट पॉईंट असेल एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. आता एम्ब्रिओ डेव्हलपमेंट पाहताना तुम्हाला हे बऱ्यापैकी आपण आता मगाच्या पॉईंटमध्ये पाहिलं होतं की डबल फर्टिलायझेशन होतं. डबल फर्टिलायझेशनचे 2 रिझल्ट असतात. त्यातला पहिला रिझल्टमध्ये एक झायगोट फॉर्म होतो, दुसऱ्या रिझल्टमध्ये एंडोस्पर्म फॉर्म होतो. एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट आपण आता पाहिली. आता पाहतोय एम्ब्रिओची डेव्हलपमेंट. एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय सांगता येईल की ही जी खालची सेंटरची थोडीशी लार्ज अशी एक सेल असते, ह्या एक सेल बरोबर फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज होतो. हा हॅप्लॉइड असतो, ही पण हॅप्लॉइड असते, आणि ह्या हॅप्लॉइड 2 गॅमेट्समुळं किंवा ह्या 2 सेल्समुळं जे फॉर्म होईल हे नेहमी कसं असतं, तर डिप्लॉइड असतं, ज्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रिओ म्हणतो किंवा झायगोट म्हणतो. मग ज्यावेळेला ह्याची डेव्हलपमेंट सुरू होते, डेव्हलपमेंटमध्ये पहिल्यांदा मायटॉसिस होतं. हे तुम्ही थेअरीला सगळं स्टडी केलेलं आहे. जस्ट मला एक हिंट द्यायची आहे की कुठल्या सेलपासून कुठला पार्ट तयार होऊ शकतो. मग मायटॉसिसमध्ये डिवाइड झाल्यानंतर ही जी एक सिंगल सेल असते तिच्यापासून झायगोट फॉर्म होतो, म्हणजे ह्या 2 सेल्स फ्यूज होतात आणि इथं एक सिंगल सेल तयार होते ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस असतात, आणि ही 2 न्यूक्लियस असणारी जी सेल असते ही मायटॉसिसने डिवाइड होते. ठीक आहे. आणि मायटॉसिसने डिवाइड झाल्यानंतर हा जो पुढचा एम्ब्रिओ सॅक तयार होणार आहे, ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये 2 सेल्स तयार होतात. ठीक आहे, ज्या अनइक्वल असतात. त्यातली जी वरची असते अकॉर्डिंग टू पोझिशन हिला म्हटले अपायकल सेल, आणि जी खालची असते इट इज कॉल्ड ॲज द बेसल सेल. आता बाळांनो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ही जी अपायकल सेल असते दिस अपायकल सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एम्ब्रियोनल सेल, आणि ही जी बेसल सेल असते इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सस्पेन्सर सेल. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये पाहत गेला तर सर्वात पहिल्यांदा ही सस्पेन्सर सेल डेव्हलप होते, ती डिवाइड होते, सगळ्या सेल्स लिनियरली अरेंज होतात, आणि अशा लिनियर सेल अरेंज झाल्यानंतर ह्या सस्पेन्सर सेलपासून इलॉंगेटेड असा सस्पेन्सर फॉर्म होतो, जो वरच्या एम्ब्रियोनल सेलला फॉर डेव्हलपमेंट पुश करत असतो इन एम्ब्रिओ. ठीक आहे. मग अशा सस्पेन्सरला 2 सेल असतात. एक एकदम वरती असते, म्हणजे इथं म्हणता येईल आपल्याला अप्पर साईडला, आणि एक असते लोअर साईडला. जी अप्पर साईडला असते इट इज कॉल्ड ॲज अ हाउस्टोरियम, आणि जी लोअर साईडला असते इट इज कॉल्ड ॲज अ हायपोफायसिस. आता ही हायपोफायसिस सेल पुढे जाऊन काय फॉर्म करते, तर ही रॅडिकल फॉर्म करते, आणि ही सेल काय करते, ही जस्ट सपोर्ट करते.
ठीक आहे. मग ज्या वेळेला हा सस्पेन्सर फॉर्म होतो, ह्या सस्पेन्सरचे ह्या 2 सेल असतात, ह्या 2 सेल्समधली ही जी हायपोफायसिस सेल असते जी लोअर साईडला असते ही एम्ब्रियोनल सेलला अटॅच असते. ती एम्ब्रियोनल सेल डेव्हलप करण्यासाठी सपोर्ट करते, पुश करते. हा जो सस्पेन्सर असतो हा सस्पेन्सर एम्ब्रियोला पुश करण्यासाठी पुश करतो आणि ही जी एम्ब्रियोनल सेल असते ही कंटिन्यू डिवाइड व्हायला सुरुवात होते आणि डिवाइड झाल्यानंतर तिचा आकार बदलत जातो, त्याचा शेप चेंज होत जातो. पहिल्यांदा तिथं हे जे स्ट्रक्चर तयार झाले त्याला 2 स्टेज म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर एम्ब्रियोनल सेल डेव्हलप व्हायला गेली की त्याचा आकार बदलल्यानंतर पहिल्यांदा आकार तयार होतो, त्याचा शेप तयार होतो, हार्ट शेप तयार होतो, नंतर हॉर्सशू शेप तयार होतो आणि नंतर या सस्पेन्सरच्या वरच्या साईडला जेवढ्या एम्ब्रियोनल सेल डेव्हलप होतात ह्या सगळ्या एम्ब्रियोनल सेलला पुढे जाऊन एम्ब्रियोनल ॲक्सिस फॉर्म होते. ठीक आहे. आणि अशा एम्ब्रियोनल ॲक्सिसला काय काय फॉर्म होणार आहे, एक असणार आहे रॅडिकल आणि एक असणार आहे प्लिम्यूल. ठीक आहे. आणि त्याच्या कडच्या साईडचे 2 भाग असतील, त्या 2 भागाला आपण काय म्हणू शकतो, कॉटिलडॉन. म्हणजे आपण जे स्टडी करतोय हे स्पेशली कुठल्या सीडचं स्ट्रक्चर असेल तर डायकॉट सीड असेल. आणि अशा डायकॉट सीडमध्ये शक्यतो ती डेव्हलप झाल्यानंतर स्ट्रक्चरली ती कशी दिसेल, हे 2 असतील, हे कोण असणार आहेत तिचे 2 कॉटिलडॉन असणार आहेत. याला वरच्या साईडला जो ॲक्सिस फॉर्म होतो हा ॲक्सिस प्लिम्यूल फॉर्म करतो आणि हा रॅडिकल फॉर्म करतो आणि ह्याच्यापासून पुढं जी सीड तयार होते त्याला म्हणतात डायकॉट सीड. असा हा एम्ब्रियो डेव्हलप झाल्यानंतर ह्याच्यापासून काय तयार होते, डायकॉट सीड. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्या सगळ्या डायग्राम पुस्तकामध्ये बोर्डच्या असू द्या नाहीतर NCERTच्या पुस्तकामध्ये असू द्या, डायग्राम दोन्हीमध्ये सेम आहेत. ह्या सगळ्या डायग्राम तुम्हाला व्यवस्थित पाहायच्या आहेत कारण CETच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला प्रॉपर डायग्राम देऊन त्या डायग्राममधली नावं सुद्धा विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतरचा लास्ट पॉईंट चॅप्टरचा कुठला येईल तर सीड डेव्हलप झाल्यानंतर ती सीड कुठे डेव्हलप होते तर फ्रूटमध्ये. म्हणजे चॅप्टरचे आपले लास्ट पॉईंट 2 कुठले होते तर एक होता सीड आणि एक होता फ्रूट. ठीक आहे. आता त्यातला पहिला पॉईंट बघूया आपण, फ्रूट. आता फ्रूट पाहिला तर तुम्हाला ऑलरेडी 11वीमध्ये स्टडी केलेला आहे. फ्रूटचे मेन 2 पार्ट पडतात, एक असतो तो ट्रू फ्रूट, एक असतो तो फॉल्स फ्रूट. बरोबर. जे ट्रू फ्रूट असतं, ट्रू फ्रूट कशाला म्हणायचं की जेणेकरून जे डबल फर्टिलायझेशननी तयार होऊ शकतं, प्रॉपर पोलन ग्रेन ट्रान्सफर होऊन स्टिग्मावर पडतात, मेल गॅमेट फॉर्म होतात, फ्यूज होतात आणि मग ती जे ओव्हिल असतो तो ओव्हिल फ्रूटमध्ये कन्वर्ट होत असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रू फ्रूट. मग फॉल्स फ्रूट म्हणजे काय, एनी पार्ट ऑफ अ फ्लावर इज कन्वर्टेड इन टू फ्रूट दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉल्स फ्रूट. ठीक आहे. मग ह्याचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत. आणि प्लस ह्याच्या व्यतिरिक्त तिसरा पार्ट कुठला होता, इट्स अ पार्थेनोकार्पिक फ्रूट. तुम्हाला माहितीच आहे ही प्रोसेस. पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणजे कसली, असे फ्रूट्स की जे कसे असतात, सीडलेस असतात. बरोबर. विदाउट फर्टिलायझेशन फॉर्मेशन ऑफ अ फ्रूट इज कॉल्ड ॲज अ पार्थेनोकार्पिक फ्रूट. त्या प्रोसेसला म्हटलं पार्थेनोकार्पी. बरोबर. आणि अशा फ्रूट्समध्ये कधीही सीड्स हा प्रकार प्रेझेंट नसतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला येईल, अशा फ्रूटमध्ये तुम्ही ज्यावेळेला ट्रू फ्रूट पाहता त्यावेळेला अशा ट्रू फ्रूटला कवरिंग असतं. बरोबर. जे तुम्ही 11वीत ऑलरेडी स्टडी केलं आहे हे कवरिंग, त्याला कॉमनमध्ये काय म्हणतात, इट्स कॉल्ड ॲज अ पेरिकार्प. पेरी सराउंडिंग पेरिफेरल रिजन, कार्प्स कवरिंग 3 लेअरमध्ये असतं. बाहेरचं एक्टोकार्प, मधलं मेसोकार्प आणि आतलं एंडोकार्प. ठीक आहे. प्रत्येक लेअरपासून काही पार्ट तयार होतात, इडिबल असतात, नॉन इडिबल असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. प्रत्येकाचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो सीड. ठीक आहे. सीड 2 प्रकारचे, तुम्ही सगळं 11वीमध्ये डिटेल पाहिलेलं आहे. मोनोकॉट येते, डायकॉट येते. मोनोकॉटिलडॉन, डायकॉटिलडॉन, एकच कॉटिलडॉन असतो, 2 कॉटिलडॉन असतात. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला येईल तर डायकॉटमध्ये तुम्ही ज्यावेळेला स्टडी करता त्यावेळेला जसं आपण अॅनाट्रोपोस ओव्हिल स्टडी केलं होतं, ह्याला 2 इंडिग्युमेंट्स असतात. एक असतो, म्हणजे मी तुम्हाला हे जे पॉईंट सांगते ना जे CETला येऊ शकतात त्याच्यावर आपण चर्चा करतोय, आउटर इंडिग्युमेंट आणि इनर इंडिग्युमेंट. हे शब्द तुम्हाला ऑलरेडी गेलेले आहेत. मग आउटर इंटिग्युमेंटपासून पुढे जाऊन टेस्टा फॉर्म होतो आणि इनरपासून टेगमन फॉर्म होतो.
ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला एखादी डायकॉट सीड पाहता, मग तुम्ही एखादा हरभरा पहा, ग्राउंडनट पहा, शेंगदाणे पहा, तर त्या प्रत्येक सीडवरती ना एक व्हाईट कलरचा मार्क दिसतो. तो मार्क म्हणजे काय असतं, तर तो मार्क म्हणजे मायक्रोपाईलचं ओपनिंग असतं. म्हणजे मायक्रोपाईलचं ओपनिंग आफ्टर सीड डेव्हलपमेंटसुद्धा झाल्यानंतरसुद्धा आहे तसं राहू शकतं. आणि लास्ट पॉईंटमध्ये NCERTच्या बुकमध्ये सुद्धा आणि आपल्या बोर्डच्या बुकमध्ये सुद्धा त्यांनी असं एक्सप्लेन केलेलं आहे. 2 पॉईंट्स असतील, ॲपोमिक्सिस आणि सेकंड असेल पॉलीएम्ब्रियॉनी. ठीक आहे. आता ॲपोमिक्सिस म्हणजे काय, तर जो न्यूसेलस असतो, जो बल्की रिजनचा असतो, त्याच्या आतमध्ये एम्ब्रिओसॅक असतो. एम्ब्रिओसॅकमध्ये फर्टिलायझेशन होतं. पण काही सीड्समध्ये, काही जे फ्रूट्स असतात किंवा काही जे सीड्स असतात, या सीड्समध्ये तो जो एम्ब्रिओसॅक असतो, तो एम्ब्रिओसॅक डेव्हलपच होत नाही. मग तिथं जे न्यूसेलस असतं, त्या न्यूसेलसमधली जी सेल असते, दीज सेल आर कन्वर्टेड इन टू सीड. अशी जर प्रोसेस होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲपोमिक्सिस प्रोसेस. आणि त्या सीड्सला म्हटलं ॲपोमिक्टिक सीड्स. ठीक आहे. आणि असं स्पेशली कुठं सापडतं, तर फॅमिली ॲस्टेरॅसीमध्ये सापडतं. राहिला लास्ट पॉईंट पॉलीएम्ब्रियॉनी. नावातच मिनिंग लिहिलं आहे, पॉली नंबर ऑफ, म्हणजे असं एक फ्रूट की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एम्ब्रिओ डेव्हलप होऊ शकतात किंवा नंबर ऑफ सीड्स फॉर्म होतात. स्पेशली याचं एक्झाम्पल येईल सिट्रस फूड्स. तुम्ही लिंबू पाहिला असेल किंवा मोसंबी पाहिली असेल, अशा फ्रूट्समध्ये शक्यतो एकापेक्षा जास्त बिया असतात. का, कारण ते कशाचं एक्झाम्पल येऊ शकतं, पॉलीएम्ब्रियॉनी. बघा बाळांनो, आत्तापर्यंत आपण जी सिरीज सुरू केली आहे, त्या सिरीजमध्ये आपण एक चॅप्टर घेऊन त्या चॅप्टरची काय करतोय, पहिल्यांदा हिंट वाईज रिव्हिजन घेतोय. आणि त्या रिव्हिजननुसार तुम्हाला जे पॉईंट कॉमन आहेत त्या पॉईंटवर आपण काय करतो, हायलाईट करतोय. आता हा जो चॅप्टर आहे आपला पहिला चॅप्टर, रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट, हा चॅप्टर आपला इथे संपतोय. आता आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या चॅप्टरवरती जेवढ्या MCQs आपल्याला सोडवता येतील तेवढ्या MCQ सोडून येण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला ह्या हिंटमध्ये काही क्युरीज वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.